सो हे हॅलो, कसे काय सगळे मजेत असतील. आय होप. वेलकम बॅक टू चॅनल विथ न्यू वीकली फॉरकास्ट व्हिडिओ. सो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी जे आपण गेल्या वीकमध्ये ॲनालिसिस तुमच्यासोबत शेअर केले होते ते ॲनालिसिस कसे वर्क झाले की नाहीत हे आपण पहिले बघूया. ठीक आहे, तर चला स्क्रीनवरती. सर्वात पहिले आपण 3 पेअर्समध्ये आपले लेवल शेअर केले होते. फर्स्ट आहे XAUSD. गोल्डपासून आपण सुरुवात करूया. तर गोल्डमध्ये आपण 15 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये लेवल शेअर केली होती. ठीक आहे, तर त्या लेवलवर प्राईस आलेली नाही, त्या लेवलला प्राईसने टॅप केलेलं नाही, त्यामुळे काही विषय येत नाही या लेवलवरती ट्रेड करण्याचा. आता प्राईसने ह्या लेवलला टॅप का नाही केलं तेही सांगतो. तर काही न्यूजमुळे प्राईस ह्या लेवलवर आली नाही. म्हणजे संडे नाईटला काही न्यूज होत्या, काही कोणत्या देशांवर वॉर्स वगैरे काय असतील, टेरिफ वगैरे लावले असतील, त्यामुळे ह्या लेवलवर प्राईस आलेली नाही. जर हेही समजून घ्या, जर US साठी न्यूज पॉझिटिव्ह असेल तर गोल्ड निगेटिव्ह असतो, आणि जर US साठी न्यूज निगेटिव्ह असेल तर गोल्ड नेहमी पॉझिटिव्ह डायरेक्शनला जातो, म्हणजे अप साईडला जातो. ओके, US साठी न्यूज निगेटिव्ह होती, त्यामुळे गोल्ड काय आला, अप डायरेक्शनला गेला. ठीक आहे, मंडेला तुम्ही बघितलं असेल की गोल्डमध्ये डायरेक्ट गॅप ओपन झालेला होता. ठीक आहे, तर हा झाला गोल्डचा विषय. सेकंड होती आपली GBP जीजेमध्ये लेवल होती आपली. ठीक आहे, जीजेमध्ये 1 डेची लेवल होती, आणि आपण टेलिग्राम ग्रुपलाही अपडेट दिलेलं होतं की तर मी 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेड घेत आहे. ओके, 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेड घेतल्यानंतर आपला काय झालं, थोड्या वेळाने स्टॉप लॉस हिट झाला. ओके, कारण की जर तुम्ही बघितलं ह्या लेवलवरती मार्केटने भरपूर वेळ काय केलं होतं, सस्टेन झालं होतं. ठीक आहे, भरपूर वेळ म्हणण्यापेक्षा काय आलं, मंगळवारी लेवल टॅप झाली. मंगळवारपासून ते मंगळवार आणि बुधवारी काय आलं, ह्या लेवलवर गोल्ड काय होतं, कॉन्सोलेशन करत होता. ठीक आहे, पण आपल्याला 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये कन्फर्मेशन भेटल्यामुळे तुम्ही ट्रेड प्लॅन केला होता. ठीक आहे, पण आपला स्टॉप लॉस हिट झाला. ठीक आहे, हे समजून घ्या, प्रॉफिट आणि लॉस काय आहे, गेमचा पार्ट आहे. ओके, तुमचा प्रॉफिटही होणार, लॉसही होणार, पण ॲट द एंड वीक असू किंवा मंथ असू, जर तुम्ही प्रॉफिटेबल असाल तर जरी तुमचे लॉस जरी झाले असेल, तुमचे 4 लॉस असतील आणि 7 जर प्रॉफिट असतील, तुम्ही प्रॉफिटमध्येच क्लोज केला आहे. पण जर तुमचे 7 लॉस असतील आणि 4 प्रॉफिट असतील तर हे चुकीचं आहे. ओके, तर त्याच दिवशी आपण काय केलं, हा ट्रेड आपण लंडन सेशनमध्ये घेतला होता, आणि जो मी दुसरी लेवल काढून ती दिली होती न्यूयॉर्क सेशनमध्ये. न्यूयॉर्क सेशनमध्ये ही लेवल जी आहे ती 1 डेच्या टाईम फ्रेमची लेवल आहे. ही पण फक्त इथं प्लॅन करताना कसं केलं ते बघा, ते महत्त्वाचं आहे. जी इथं चूक मी केली, 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये कन्फर्मेशन घेऊन जे ट्रेड घेतला होता तिथं आपला एसएलएट झाला. पण नेक्स्ट वेळेस काय केलं, सेम तीच होती लेवल, म्हणजे 1 डेच्या टाईम फ्रेममध्येच लेवल होती. त्यावेळेस मी 15 मिनिटच्या टाईम फ्रेमचं कन्फर्मेशन घेतलं, त्या कन्फर्मेशनवर मी काय केलं, हा ट्रेड प्लॅन केलेला होता, म्हणजे हायर टाईम फ्रेममध्ये ट्रेड प्लॅन केला. जी चूक मी पहिल्यांदा केली ती आता परत मी चूक केली नाही. म्हणजे जरी आपला एल जरी गेला त्यातून आपल्याला का गेला हे जर कळालं आपल्याला, तर आपण काय करू शकतो, परत चूक आपल्याकडून होत नाही आणि रिपीटही करत नाही आपण. ठीक आहे, 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये हा ट्रेड प्लॅन केला होता. 25 पिपचा एल होता आणि 50 पिपचं आपलं टार्गेट होतं. एकदम मस्त टार्गेट हिट झालेलं आहे, आणि टार्गेट हिट झाल्यानंतर ही मार्केट काय अजून खालीच आहे, आपल्या जिथून एंट्री घेतलेली आहे तिथून. GPIमध्ये मी ह्याही ट्रेडचं आपल्याला फ्री टेलिग्राममध्ये अपडेट दिलेलं होतं. जे कोणी आपल्या टेलिग्रामला जॉईन नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या. फक्त वीकली ॲनालिसिस नाही, तर मी जे ट्रेड बनत असतील रोज ते मी आपल्या काय करतो, टेलिग्राम ग्रुपला शेअर करत असतो. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट होती आपली USD JPIमध्ये एक आपली लेवल होती. ओके, 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ती पण लेवल होती. तर ह्या लेवलवरती ही लेवल काय आहे, टॅप झालेली आहे, प्राईजने टॅप केलेली आहे. ओके, आणि यावेळी मला वाटते कन्फर्मेशनही भेटलं असेल तिथे. तर इथं मी ट्रेड न केला नाही, कारण का तेही सांगतो, आउट ऑफ सेशन टायमिंगमध्ये ही लेवल टॅप झालेली आहे. जवळजवळ 5:45 ते 4:30च्या दरम्यान ही लेवल टॅप झालेली आहे. या सेशनमध्ये मी ट्रेड करत नाही. या सेशनमध्ये म्हणजे कधी 5:30 वाजल्यानंतर मी काय करतो, ट्रेड प्लॅन करतो. या सेशनमध्ये ही आउट ऑफ सेशन असल्यामुळे मी इथं ट्रेड प्लॅन केलेला नाही, कारण की इथं बघू शकतो मी
एक 5 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ग्रीन कॅन्डल ही बनली आहे, एकदम मस्त कॅन्डल बनली आहे. मी 100% एंट्री प्लॅन केली असती ती 1 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये जर एंगल्फिंग कॅन्डल असती तर मी 100% एंट्री प्लॅन केली असती. केव्हा? जेव्हा सेशन टायमिंगमध्ये ही जर एंट्री बनली असती तर. आउट ऑफ सेशनमध्ये आहे त्यामुळे मी ट्रेड प्लॅन केलेला नाही. ठीक आहे, हे 3 ट्रेड आपण मागच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये शेअर केलेले होते. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या आठवड्यासाठी काय प्लॅन करू शकतो ते बघूयात. तर सर्वात पहिल्यांदा आपण XUSD पासून सुरू करतात, गोल्डपासूनच. गोल्ड मेरी जान खुल जा सिम सिम. ओके, हायर टाईम फ्रेममध्ये बघता आपण सर्वात आधी. हायर टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं, हायर टाईम फ्रेममध्ये 4 आवरची टाईम फ्रेम आहे. एक डाऊनफॉल आला, डाऊनफॉल नंतर कंटिन्यू गोल्ड काय करतोय, अप डायरेक्शनमध्ये काय करतोय, तो स्ट्रक्चर बनवत आहे. त्यामुळे आपण अप डायरेक्शन बाय साईडला स्टडी देखील प्लॅन करणार आहे. ठीक आहे, तर 4 आवर टाईम फ्रेममध्ये आपण काय करू शकतो, इथून ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे. ओके, तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे, त्यामुळे आपण इथून एक ह्या लेवलला जेव्हा ह्या लेवलला आता ही कॅन्डल क्लोजच होईल मंडेला, ह्या लेवलवर जेव्हा प्राईस टॅब होईल इथून आपण काय करतो, बाय साईड एंट्री प्लॅन करू शकतो. 1 आवर टाईम फ्रेममध्ये बघूया. जर स्टॉपलॉस, कारण की इथं स्टॉपलॉस खूप मोठा येत आहे 4 आवर टाईम फ्रेमची लेवल असल्यामुळे 1 आवर टाईम फ्रेममध्ये बघूया तर काय करू शकतो आपण, थोडंसं अजून स्टॉपलॉस आपलं कमी येऊ शकतो. ठीक आहे, 1 आवरमध्ये पण सेम लेवल येत आहे. ओके, ह्या लेवलपासून आपण काय बाय डायरेक्शनमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. पण बॅक साईडला जर सेलिंगची लेवल असली तर आपली लागतील, त्यामुळे आपण चेक करून घ्यायचं बॅक साईडला कोणती सेलिंगची लेवल आहे का. बॅक साईडला आपली एक सेलिंगची लेवल आहे. ओ भाई साहब, सेलिंगच्या एकदम जवळ प्राईज आहे गोल्डमध्ये. ओके, आता इथं आपण काय प्लॅन करणार, जर गोल्डमध्ये सर्वात आधी सेलिंगची लेवल टॅप झाली, तर इथून आपण सर्वात आधी सेलिंग करणार आहे. किंवा जर प्राईजने बाईंगची लेवल टॅप केली तर आपण बाईंग साईडला प्लॅन करणार आहे. ओके, गोल्डमध्ये आपला मंडेसाठी हाच प्लॅन राहील. ठीक आहे, जाऊयात नेक्स्ट पेअरकडे. युरो USD मध्ये बघता हायर टाईम फ्रेम, युरो USD बाय लॉग. युरो USD मध्ये जर वेळेला तुम्ही 4 आवरच्या टाईम फ्रेममध्ये प्राईस पूर्णपणे साईडवेज आहे, तिथंच त्याच एका झोनमध्ये काय करत आहे, कन्सल्टेशन करत आहेत. ठीक आहे, त्यामुळे युरो USD आपण अवॉइड करूया, तेच आपल्यासाठी बेटर राहील. तर आपली लागतील USD कॅडमध्ये बघता 4 आवरची टाईम फ्रेम. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, USD कॅडमध्ये पण जवळपास कोणती लेवल नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघता GBP USD मध्ये बघूयात. GBP USD मध्ये नक्की असायच पाहिजे भाई, एक तर लेवल असेल जवळ, तरी लेवल असेल जवळ. डेली टाईम फ्रेममध्ये इथून एक बाईंग ट्रेड आपण ट्राय करू शकतो, पण ही पण लेवल खूपच लांब आहे 4 आवरमध्ये.
ओके 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 की 4 आवरमध्ये व्हायलो खतरनाक लेवल बनून आहे 4 आवरमध्ये. आपण काय करू शकतो, इथून एक सेलिंगसाठी आपण काय करू शकतो, ह्या लेवलपासून सेलिंगसाठी ट्राय करू शकतो. ओके, आता मी अलर्टी लावून ठेवतो. लेवल झाले किती, GBP मध्ये एक झाले, युरो USD मध्ये नाही, एक USD कॅडमध्ये नाही, गोल्डमध्ये 2 लेवल आहेत. आता जाऊया USD JPY मध्ये कोणती लेवल आहे का. भाई लोक, USD JPY मध्ये सेलिंगसाठी एक लेवल आहे. सेलिंग ओके. प्राइस जब ह्या लेवलवर येईल तिथून आपण सेल साईडला एंट्री घेणार आहे. नो चेष्टम फिफ्थचा एरिया बनतोय का तिथेच बघूयात. उलटा लावला. खाली येत आहे. ठीक आहे म्हणलं आहे काय करणार, आहे लेवल, रूल तर फॉलो करावे लागतील. ठीक आहे, तुम्ही सेलिंगसाठी कन्फर्मेशनवर एक ट्रेड प्लॅन करता पुढच्या आठवड्यात. GBP JPY मध्ये बघू, GJ मध्ये बघू. GJ मध्ये खतरनाक ट्रेड बनतो बरं का, खतरनाक. मध्ये काय करू, हायर टाइम फ्रेममध्ये जर ट्रेड भेटला, हायर टाइम फ्रेम जर कन्फर्मेशन भेटली ट्रेड भेटला, खतरनाक ट्रेड प्ले होतो. 4 आवरमध्ये तर काहीच नाही, कारण की आत्ताच सेलिंग झाली आहे 1 डेच्या टाईम फ्रेमच्या लेवलपासून. त्यामुळे 1 आवरमध्ये ओके, 1 आवरमध्ये आपण इथून एक सेलिंग प्लॅन करू शकतो. सेलिंग ट्रेडसाठी इथून जेव्हा प्राईस ह्या लेवलला टॅप करू इथून आपण सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करणार आहे. मला वाटतं इथून 5ची पण लेवल येत असेल, मस्त की आलीच पाहिजे. एक नंबर गोल्ड झोनमध्ये लेवल येत आहे. फिफ्थ झोनमध्ये लेवल येत आहे. भाई लोक बिंदास इथं डोळे झाकून ट्रेड प्लॅन करा. ओके, डोळे झाकून इथून आपण ट्रेड सेल करू शकतो डोळे झाकून. ठीक आहे, कारण की लेवलची स्ट्रक्चरचं कन्फर्मेशन आहे आणि फिफ्थची कन्फर्मेशन आहे. खतरनाक ट्रेड होऊन जाईल. ओके, ठीक आहे. एक GBP JPY मध्ये, GBP USD मध्ये एक ट्रेड आहे आणि गोल्डमध्ये 2 लेवल आहेत. ओके, नेक्स्ट वीकसाठी आपण, ठीक आहे, नेक्स्ट वीकसाठी आपण एवढ्याच पेअर्समध्ये ट्रेड प्लॅन करणार आहे. गेल्या वीकमध्ये आपल्याला 3च पेअर्समध्ये लेवल भेटले होते. या वीकमध्ये आपण 3च ह्या लेवलवर ट्रेड प्लॅन करणार आहे. ओके, एक काम करतो मी, सगळ्या लेवलवर काय करतो, अलर्ट लावून ठेवतो, अलर्ट. आणि गोल्ड तर काही नाही, गोल्डचा आपला चार्टच समोर उघडा असतो, त्यामुळे काही नाही. हां, सगळ्यात महत्त्वाचं, आता जी मी हे ॲनालिसिस तुमच्यासोबत शेअर केले आहे ह्याचं अपडेट मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देत असतो. ठीक आहे, जे कोणी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन नसतील त्यांनी काय करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. ओके, तुम्हाला अपडेट भेटत राहतील. ठीक आहे, तर अशाच ॲनालिसिससोबत आपण भेटूयात नेक्स्ट वीकमध्ये. धन्यवाद.